राजे शुभांसारखे आम्हाला, नाही लाभणार राजे शुभांसारखे आम्हाला, म्हणून कळकळीने सांगतात सर्व, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला. आजच्या या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग व येथे बसलेले माझ्या शिवरायांच्या मावळ्याकडून, आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही यांचा जुलूम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. तोफांचा गडगडाट झाला, सनई चौकडे वाजू लागले, एका धारेच्या काळे कपड्यात टुंडवले, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दुसऱ्यांचा सहारे जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. इतिहास घडवणारा जन्माला नव्हता, म्हणून झुकावे लागले हिमालयाला, कारण पुजतो आम्ही शिवरायांना. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, तर आईचे नाव राजमाता जिजाऊ. आई जिजाऊ नेहमी बाल शिवाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्काराने शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कोण होते मावळे? मावळ प्रांतात राहणारे होते मावळे, अंगाने होते रांगडे, दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, शिवबाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, शिवबाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या. रयतेचे राजा होते, गरिबाचे आधार होते, मातेचे पुत्र होते, पित्याचे वारस होते, शिवाजी वादळ होते, नावाचे सादर होते, शिवाजी एक मन होते, साऱ्या राज्यात सण होते. शिवाजी एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते, शिवाजी एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते, बाहेरून दगडासारखे मनातून मेण्यासारखे, 30 शब्दात न भावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे शिवाजीचा वास होते, वाईटांचा नाश होते. शिवाजी एक हिरा होते, कोणाला आवडेल असा राजा होते. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवबाची, आणि मूर्ती दिसेल फक्त शिवबाची. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी. चिंचणीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही, तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलले की शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. पण मला असं वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अंगावर शहारी उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर फ्लॅट करून सांगा मराठी, मराठी या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू, 10 कोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आचार्य, 6 संविधा, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवा. मराठवाड मॅच एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता, खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणाचे शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले, स्वराज्याचे घोडदौड वेगाने सुरू झाले. कोंढाणा, पुरंदर, राजगड किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्राही तयार केली, घोरपड उघडून प्रतापगडही जिंकला. हिंदवी स्वराज्याच्या दिशेने आगमन चालू असताना 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील संकट प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार, आता महाराजांचं काय होणार. तरी दोन्ही पक्षाकडून बोलणी सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरवले. भेटीच्या दिवशी काय झाले होता धिप्पाडा अफजल खान शिवरायांना ठार करणे, बगले खाली दाबली मान, दुसऱ्या हाताने गेला कटारी निवार. शिवरायांचा पटला अंग खाल चित्रताने वाचले प्राण सापळ्यांनी. राजाने खानाच्या पोटावर वाघ केला मार. खानाचा खोकळा बाहेर काढून संकटावर केला मार, संकटावर केला मार. शूरवीरांच्या आहे घाती बाल शुभांची पालनहार, शूरवीरांच्या आहे घाती बाल शुभांची पालनहार. वाईट पणाही ज्याला घाबरतो असा शुभांचा हुंकार, असा शुभांचा हुंकार. मराठीशी नाते का तू धागा आहे.
मराठीशी नव्हतंय का तो धागा आहे. आमचं काळीज म्हणजे शिवबांची जागा आहे. आमचं काळीज म्हणजे शिवबांची जागा आहे. चंद्रकोर ते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्ताचे मस्तक फक्त शिवरायांच्या पायावर, फक्त शिवरायांच्या पायावर. देवाकडे पाणी मागितलं त्याने समुद्र दिला, घर मागितलं राजवाडा दिला, फूल मागितलं बगीचा दिला, आणि देवापाशी देवच मागितला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा राजा दिला, यांच्यासारखा राजा. 65 किल्ल्याची तलवार असतो त्याचं नाव यशस्वी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात लिहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव शंताजी, शत्रूच्या छावणीत घुसून त्या छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धान्या वाघाला सामोरं जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही अभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजश्री छत्रपतींनी लिहिला, कारण आमचा इतिहास राजश्री छत्रपतींनी लिहिला. अंदाज झाली की रात म्हणतात, अंदाज झाली की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, आणि त्याला या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाचे औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाचे औलाद म्हणतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि लढला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निढळ छातीवर हिंदुस्तान हलून गेला, निढळ छातीवर हिंदुस्तान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानाची छाती फाडून गेला, वाघ नख्याने अफजल खानाची छाती फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जय जिजाऊ, जय शिवराय.